नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी सुशांत सेठ गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे निमसोड फाटीवरती. त्या मैदानात आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी मित्र परिवार आहेत. सुशांत सेठ कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे मित्र परिवारात सोमनाथ शेठ आहेत, गणेश शेठ आहेत, रामारी मोर आहेत. त्याचबरोबर मित्र परिवार आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. गाना नमस्कार. नमस्कार. काय सांगाल 6 तारखेला ओपनचं मैदान घेतलं सुशांत गाडगेंच्या वाढदिवसानिमित्त, काय सांगाल बैलगाडी मालकांना? आमचे मित्र युवा उद्योजक सुशांत शेठ गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदानाचं आयोजन केलेलं आहे. हे मैदान पश्चिम महाराष्ट्र मर्यादित आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम घालून दिले त्या नियमाला अनुसरून हे मैदान होणार आहे. मैदानाची ऑनलाईन नोंद 1 तारखेपासून चालू आहे. आता शेवटचे 2 दिवस राहिले. तरी राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ज्यांचे पैरे झाले असतील त्यांनी जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करावे. कारण तुम्हाला ह्या मैदानाचा पूर्ण इतिहास माहिती आहे. जे बॅनरवर बक्षीस दिलेलं आहे ते बक्षीस पूर्णरित्या दिलं जातं. आमचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस 91,000 आहे आणि लास्टचं 9,000 आहे. क्वार्टर फायनल पण आहे याच्यामध्ये. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगाल? ओळख वशिला पाहून रावळा काय ह्या मैदानात ओळख वशिला पाहुणा रावळा असं काही होत नाही. मैदान रिक्सर आणि रास्ता मैदान होते. बरं, आपलं आता गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळं रिक्सर जाणार का? 100% जे बॅनरवर बक्षीस आहे ते सगळे बक्षीस दिले जाईल. नक्कीच. मित्रांनो, आता निमसोडचं म्हटलं तर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक आपण बघतो पाठीमाग 2 मैदान, आता मागच्या महिन्यातच मैदान झालं तानाजी सेठ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त. रिक्सर म्हणजे कुठलंही मैदान असू देत, वाढदिवसाचं असू द्या किंवा यात्रेचं असू द्या, ह्या गावचं वैशिष्ट्य आहे निमसोडचं की इथं कुठल्याही प्रकारे काटछाट 1 रुपया कमी दिला जात नाही. कारण हे मैदान नसतानाच म्हणजे मनमोकळं गाव आहे. त्यामुळे ह्यांचा एक उद्देश असतो, नावासाठी मैदान असतात निमसोडकरांची. त्यापैकी आता 6 तारखेला 6 ऑगस्टला ओपनचं मैदान आहे सुशांत शेठ गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त. ऑनलाईन नोंद चालू झाली. आज दिनांक 3 ऑगस्ट आहे. 4 आणि 5 म्हणजे शेवटचे 2, आजचा अर्धा दिवस आणि उद्याचे 2 म्हणजे 2.5 दिवस राहिलेत. राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करा. गणेश, आपले लाईव्ह लॉट 5 तारखेला संध्याकाळी जाहीर होणार का? हो, लाईव्ह लॉट संध्याकाळी 8 वाजता महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती तुमच्या युट्यूबच्या चॅनलद्वारे ना जाहीर होतील. फक्त बैलगाडी मालकांना आमची एवढीच विनंती आहे की लाईव्ह लॉटच्या टायमिंग मध्ये ना बैलगाडी मालक आयोजकांनी फोन करतील आणि पावत्या नोंद करा म्हणते. ज्यांचे पैरे झाले असतील त्यांनी आयोजकांचे जे ऑनलाईन नंबर आहेत त्यांना कॉल करून आहे ना पावती नोंद करून घ्यावी. नक्कीच. थोडक्यात वेळेत नोंद झाली तर बरं पडते. शेवटच्या टायमिंगला गडबड होते, लॉटच्या टायमिंगला बरेचसे फोन येतात, नोंद घ्या. त्यामुळे माझी बैलगाडी मालकाने थोडं आपण जर लवकर सहकार्य केलं तर माझ्या मते आम्हालाही सोपं जातं लाईव्ह लॉट काढा. कारण लॉट काढायला आलं की मग इथं आल्यानंतर समजतं की बाबा सोमनाथ शेठ मग घ्या म्हणणार पुस्तक, सोमनाथ शेठ म्हणणार थांबा की 10-15 पावत्या अचानक पडल्यामुळे पेंडिंग आहे त्या. मग त्यांच्याकडे पर्याय नसतो काय. आणि बैलगाडी मालकांनी पैसे पाठवले असतात, पावत्या तर टाकल्याच पाहिजेत. नाही टाकल्या तरी बैलगाडी मालकांचं नुकसान होतं, कारण सगळं नियोजन झालं असतं बैलगाडी मालकांचं. त्यामुळे दोन्ही बाजूने विचार करायला लागतोय. त्यामुळे थोडंसं लाईव्ह लॉट सुद्धा उशिरा चालू होतात. तर माझी बैलगाडी मालकांनी विनंती असणार आहे की जर आपण संध्याकाळी 7च्या अगोदर, 7:30च्या अगोदर 7-7:30 पर्यंत सगळी जर व्यवस्थित नोंद केली तर आलेल्या आम्हाला डायरेक्ट चिठ्ठ्या वाढून लाईव्ह लॉट काढायला काहीच अडचण येत नाही. परंतु आल्यानंतर पेंडिंग पावत्या पडलेल्या असतात. आयोजकांना सुद्धा काय होतं, सगळ्याचे फोन चालू असतात. त्यामुळे बैलगाडी मालकांची पण गडबड होते आणि आयोजकांची पण गडबड. त्या अनुषंगाने थोडे लॉट पण लेट होतात. तर माझी बैलगाडी मालकांनी विनंती आहे की आपण लवकरात लवकर ओपन मैदान निमसोड 6 ऑगस्टला जे मैदान आहे त्या मैदानाची ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करा. लाईव्ह लॉट 5 तारखेला जाहीर होतील. गणेश, काय सांगाल? जरा फाटीकडे येतो मी. फाटीचं आता मला वाटतं बरं आज तास उजारली ती, अजून काय काय काम केलं फाटीचं? बैलगाडी मालकांची शंका होती की फाटीला थोडासा खाडा आहे. त्या अनुषंगाने आमच्या कमिटीनं फाटी पूर्णरित्या उजरून घेतलेली. पहिल्यांदा डबर पडलेलं, त्यामुळे फाट्यांना रोलिंग करून आहे ना ती सफाई करून परत फाटी उजरून घेऊन आता बायकांचं पण खाली काम चालू होतं. आता बायका निघून गेल्या, सुट्टी झाल्या असल्यामुळे 10-12 बायका आहेत. फाटी लुटून पूर्णरित्या खाडा वगैरे काढून घ्यायचं काम चालू आहे. म्हणजे आता काय फाटीतली अडचण जी आहे ती काढणार आहे, काही त्रुटी ठेवणार नाही अशी पूर्णरित्या बैलगाडी मालकां. आता आम्ही पण एक बैलगाडी मालकच आहे, त्यामुळे प्रत्येक बैलगाडी मालकांचा विचार करून आम्ही पण आहे ना नियोजन करत असतो. बरोबर. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आता निमसोड फाटी आपल्याला माहिती आहे म्हणजे पावसात सुद्धा रान चालण्यासारखं आहे. आता पाऊस उघडलेला आहे. आज दिनांक 3 तारीख आहे. आज पावसाच्या ठिकाणी काय हजेरी नाही. वातावरण नुसतं थोडं हलकसं ढगाळ आहे, परंतु पावसाचं काही तर पाऊस वगैरे पडला नाही. आणि राहिला
जो बारीक बारीक खाडा आहे कुठं कुठं फाटीत, तर या ठिकाणी महिला सांगितलेल्या 10-12 त्या महिला येत्या उद्याच्या आणि परवा 2 दिवसामध्ये सगळा फाटीतला खडा काढून व्यवस्थित रान केलं जाणार आहे. माझी बैलगाडी मालकांनी त्या आपण लवकरात लवकर नोंद करा, वेळोवेळी आपल्याला अपडेट दिली जाईल. जरी पावसाची अडचण वाटली तशी अपडेट दिली जाईल. तरी अपडेट सुद्धा वेळोवेळी दिली जाईल. फाटी आपल्याला माहिती आहे, निमसोड फाटी रान कटणाचा आहे, चांगला आहे पळायला रान. आणि महत्वाचं काय आहे, इथं पाऊस वगैरे झाला तरी एक अर्धा तास जरी पाऊस थांबला पडून तरी मैदान होऊ शकतं असं राहणार. त्यामुळे काही अडचण नाही. फक्त माझी विनंती आपण लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. काय सांगाल गणित जात अजून बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एवढंच सांगेन की इथे पावसाची किंवा फाटीची कुठलीही अडचण नाही. उभ्या पावसात बनलं तरी मैदान होतं. किती जरी मुसळधार पाऊस झाला, एक 15-20 मिनिटं अर्धा तास जरी थांबलं तरी मैदान होण्यासारखी फाटी आहे. कुठे चिखल होण्यासारखा नाही. पूर्ण कटणाचं रान आहे. फाटीवर पाणी अजिबात थांबत नाही इथं. नक्कीच. आता तुम्ही बघताय या 4-5 दिवसात प्रचंड पाऊस चालू आहे तिकडे. हो. तरी आता फाटी बघताय तुम्ही, खाली सुद्धा दाखवू शकता की पूर्णरित्या वाळकी फाटी आहे, खडखडीत फाटी आहे. बैल सकाळी येणार, आमच्या भागातील बऱ्यापैकी येते बैल येऊन आहे ना फेर काढून जाते तिथून. नक्कीच मित्रांनो, फाटी पण चांगली आणि पावसाळ्यात म्हटलं तर चालणार आहे. आपल्यासोबत जाता रामारी मोरे आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना? बऱ्याच दिवसानंतर आता मुलाखतीत आलाय तुम्ही, काय सांगाल 6 तारखेला कसं नियोजन? 6 तारखेला चांगलं असं नियोजन केलेलं आहे. बर. त्यामुळे बैलगाडी मालकांनी येऊन सहकार्य करावं. बाकी लॉट वगैरे आपलं 5 तारखेला संध्याकाळी तुमच्याच युट्यूबच्या मार्फत निघतील. काय मैदानामध्ये ओळख वशिला पाहुणरावळा तसलं आजपर्यंत कधी चालत आलेलं नाही ना, इथून पुढे पण चालणार नाही. गावचा इतिहास आहे आमच्या. हो. त्यामुळे तसलं काय चालणार नाही किंवा बक्षिसाच्या बाबतीत पण तसलं होणार नाही. आतापर्यंत जेवढी मैदान झाली तर म्हणजे बंदी उठल्यानंतरची रामारी शेठ बऱ्यापैकी आपण बघतोय, आम्ही प्रत्येक मैदानात असतो, पुकरायला असतो, मोरे सरकार आम्ही असतो, सोमनाथ जगदळे झेंडा पण सगळे असतात. हो. आणि तालुक्याला माहिती. काय सांगा काय म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य काय ह्याचं, की कुठल्याही प्रकारे तुम्ही काटछाट किंवा काय करत नाही की बाबा देवाला पावती करा असलं काय कधी नसतं, आम्ही अजून ऐकलंच नाही. आजपर्यंत गावचा इतिहास असाच आहे की इथून पुढे असाच राहावा हीच आमची इच्छा आहे की आमच्या गावाचं नाव कुठं कमी नाही झालं पाहिजे. फक्त नावासाठी, एवढाच आमचा प्रयत्न असतो. फक्त नावासाठी. आणि पैशाच्या बाबतीत म्हणलं तर निमसोड गाव मित्रांनो गडगज आहे बरं का. मी म्हणजे आता खटाव तालुक्यातला आहे म्हणून सांगतो तुम्हाला, पैशाच्या बाबतीत गाव चांगलं आहे. म्हणजे पैशाच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा कसं बागायती क्षेत्र आहे आणि व्यावसायिक वर्ग मोठा आहे निमसोड गावाला. त्यामुळे इथं कसं आहे, अगदी यात्रेचं मैदान म्हणलं तर उद्या वाटलं बाबा सोमासेटला, तर सोमासेट म्हणलं तरी एक नंबर बाबा आम्ही एक बक्षीस देतो म्हणायची तयार आहे गावात. त्यामुळे एवढे काय दानशूर लोक आहेत निमसोड गावात. त्यामुळं इथल्या मैदानावरती कुठल्याही प्रकारे काटछाट होत नाही आणि मैदान रितसर पारदर्शक पार पडत असतात. रक्कम व्यवस्थित दिली जाते. अगदी 100 गाडी होऊ द्या, 50 गाडी होऊ द्या. मागच्या 2 वर्षातला आम्हाला आठवते, मला सिद्धनाथाचं मैदान होतं, 1,51,000 बक्षीस होतं आणि गाडी नोंद झाली ती 88 का 85. आणि लॉट मैदानात तवर जाहीर होते. पण 88 गाडीमध्ये 1,51,000 रुपये जे रितसर, पहिले 1,51,000, दुसरे 1,21,000, तिसरे 1,00,000 सगळी बक्षीस या ठिकाणी आयोजकांनी म्हणजे यात्रा कमिटी ग्रामस्थांनी व्यवस्थित दिली. त्यामुळे निमसोड गावचं त्या बाबतीत बघण्यात आहे, सगळ्यांना माहिती आहे की कुठल्या प्रकारे काटछाट नाही. तर जाता माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती, येत्या 6 ऑगस्ट रोजी ओपन मैदान निमसोड फाटीला मोठ्या संख्येने उपस्थित मैदानात शोभा वाढवा आणि ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग बैल.